ठीक असेल ना? काल रात्री न जेवता झोपली ती, अजून कशी उठली नाहीये? गुड मॉर्निंग वहिनी. भाऊजी, सुमनची तब्येत बरी आहे ना? हो, का? असं काय विचारतेस? हो, ती काल रात्री खूप लवकर झोपली आणि अजूनही उठली नाही. काय तापीत नाही ना तिला? नाही, ताप नाहीये, मी बघितलं मगाशी. तुम्ही एवढ्या सकाळी कुठून येताय? मॉर्निंग वॉकला गेलो होतो. पहाटे पहाटे सुमन गाढ झोपली होती पण मी बघतो ये का आलोच. सुमन बोला प्रतिमात्या, सगळं ठीक आहे ना? माहित नाही ग. मला सांग सायली, तू आणि सुमन काल मार्केटमध्ये गेला होता तेव्हा काही घडलं का ग? सुमन ठीक होती ना तेव्हा? हो. असं का विचारता तुम्ही? काल रात्री सुमन घरी कधी आली मला कळलंच नाही. आणि नंतर मी तिच्या खोलीत गेले तर ती गाढ झोपली होती. ती अजूनही झोपलेलीच आहे. काय? प्रतिमात्या, काल आम्हाला सुमन काकूंनी बरंच काही सांगितलंय आणि ते सगळं सांगायला मी तुमच्याकडे येणारच होते. म्हणून मी लगेच निघते. पण ते उठले तर मला लगेच मेसेज करा. लवकर या सायली, मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय. हो हो, येतेच. काय सायली, काय झालं? आई हो, सुमन काकू अजून उठल्या नाहीयेत. तिची तब्येत बरी नाहीये का? तब्येत बरी आहे पण त्या ठीक नाहीयेत. म्हणजे म्हणून काकूसोबत जे काही घडलं ते सगळ्यात आधी सायलीलाच वाटतं. हो. आणि म्हणून मी त्यांना ऑफिसला घेऊन गेले आणि तिथे सुमन काकूंनी हे कबूल केलं की हल्ली नागराज काका त्यांच्यावर हात उचलायला लागले. काय? काय? अरे देवा. हो. पण मी त्यांना सांगितलं की यातलं काही सहन करायचं नाही म्हणजे नाही. अरे पण नागराज असं का वागायला लागलाय? कारण काही असू द्या, आजच्या काळात सुद्धा काही जणांना ह्यातच पुरुषार्थ वाटतं. ते चुकीचं आहे. बिचारी सुमन काकू, अस्मिताताई सुमन काकू बिचारा नाही. उलट हीच वेळ आहे हे दाखवून देण्याची की त्या खंबीर आहे आणि सुमन काकू तसं नक्की करते. आणि आपण काय गप्प बसून राहायचं? ते काही नाही, मी लगेच रविराजला फोन करतो, तो त्याला जेलमध्ये पाठवेल. आणि मी नागराजशी बोलतो, जाब विचारतो त्याला. डॅड असं काही करू नका. तुम्ही असं कराल आणि नागराज काका फक्त काही दिवस गप्प बसते, मग परत ते सुरू. आणि बाबा, नागराज काकांना प्रतिकार सुमन काकूंनीच करायला हवा आणि आपण सगळ्यांनी सुमन काकूच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. आणि तरीही नागराज जर सुधारला नाही तर आपण त्याला शिक्षा मिळवून द्यायचीच. ऑफकोर्स. मग सिनियरच्या आधी मीच नागराज काकांवर लीगल ऍक्शन. सायली, तू जाऊन बघ सुमन कशी येते. हा, अरे सर, मी ड्रॉप करतो. हो, आधी जोडले. प्रतिमात्यांचा मेसेज नाही आला म्हणजे सुमन काकू उठल्या नसतील अजून. काय भलतं सगळं झालं नसेल म्हणजे म्हणते. रिलॅक्स, खूप ओव्हर थिंक करते. हे बघ, सुमन काकू ठीकच असेल. ती बहुतेक दमली असेल म्हणून जास्त झोपली असेल आज. बस तसंच असू द्या, पण मला खूप काळजी वाटते हो त्यांची. बघा ना, स्वतःच्याच घरात त्यांना असुरक्षित वाटते. ही भीती तर घालवायला हवी ना. ती तू बरोबर घालवशील. आज त्यांनी कसं सरळ केलंस तू? प्रिया पार्टीला गेली नव्हती हे आपण दोघांनी मिळून शोधलं. हो, पण तिचं तोंड तूच बंद केलंस. तिला फक्त सांगायला हवं होतं की ती परवा रात्री कुठे गेली होती. अश्विनरावजी इतके चिडले होते की त्यांनी प्रियाला पुढे काही बोलूच दिलं नाही. पण मला त्यांचंही बरोबरच आहे. एक खोटं लपवायला ती दुसरं खोटं बोलली असती आणि दुसरं लपवायला तिसरं. पण शेवटपर्यंत हे सांगितलं नसतं की ती रात्री कुठे गेली होती. पण आता अश्विन भाऊजींसमोर प्रियाचं खरं रूप यायलाच हवं. आय होप लवकरच येईल. बरं, आपण निघूया आता. तुम्ही तिथनंच नागराज काकांच्या मागावर जाल ना? हो, हे काम माझंच करायला हवं. अचानक सगळं माझ्या विरोधात कसं जातंय? तिथे नागोबाने टेन्शन दिलंय आणि इथे अश्विन हातातून दिसतोय. याला काहीही करून मुठीत ठेवायलाच हवं. अश्विन, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणू? तुला आवडते तशी, स्ट्रॉंग आणि फ्रॉथी. अश्विन, मी माझी चूक कबूल केली आहे ना. हा, मी सॉरी सुद्धा म्हणाले. हवं तर मी परत सॉरी म्हणते. एक चूक तू पोटात नाही घालू शकत का? मी प्रॉमिस करते, मी परत कधीच खोटं बोलणार नाही. हा, अश्विन, मी असं काय करू म्हणजे तुम्हाला माफ करशील? अश्विन, झालं गेलं प्लीज विसरून जा. मी तुला सांगते की त्या रात्री मी कुठे होते. अश्विन, मी त्या रात्री माझ्या मुली. अश्विन ऐक ना. अश्विन प्लीज, आता काय तुझ्या पायावर मी डोकं आपटू का माझं? अश्विन, मला पूर्वीसारखं कसं गुंडाळू मी आता? तुम्ही आत येत नाही. नाही,
त्यांना असंच वाटू दे की तू एकटी आली आहेस. मगच मला नागराज काकाला फॉलो करणं सोपं जाईल. प्रतिमा त्या किंवा कोणालाही सांगू नकोस की मी नागराज काका कुठे जात आहे ते बघ. तो सावध व्हायला नको. ओके? नागराज काका निघाले की मी लगेच तुम्हाला मेसेज करते. पण मग नंतर तुम्ही मला कळवत राहा की काय होतंय. सुमन काकू कुठल्या का त्या? नाही ग सायली, अजूनही उठली नाहीये ती. मला तर आता चैनच पडत नाहीये. तिला ताप बीप काही नाहीये, बघितलं मी. पण ही अशी झोप लागणं म्हणजे हे काहीतरी. वहिनी सुमन, सुमन, ये बस. बस, काय होतंय तुला सुमन? बस. बरं झालं उठलीस. तुला बरं वाटत नाहीये का? हा, अगं तू इतका वेळ झोपून राहिली होतीस, मला तुझी काळजी वाटायला लागली. माहित नाही वहिनी, मला एवढी झोप कशी लागली. तुमचं डोकं दुखतंय का? हो अगं, ठणकतंय अगदी. अरे वा, सायली मॅडम, आजकाल आपली भेट रोज रोज व्हायला लागली आहे. नशीबच आमचं. अजून नाही आला? नाही. ऑफिस असेल नाही का त्याला. एनिवे, तुमच्या गप्पा चालू द्या, मी निघतो जरा काम. ठीक आहे. काम आहे थोडस, येतो लवकरच. आणि कसं आहे, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं अडवायचं नसतं सुमन. खरं आहे ना वहिनी? चलो बाय, जातो. सुमन काकू चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मी डोळे उघडायचा खूप प्रयत्न करत होते वहिनी, पण मला जमतच नव्हतं. तू काल रात्री जेवली सुद्धा नाही सुमन. फक्त यांनी दिलेलं दूध प्यायलंय आणि मला कधी झोप लागली कळलं पण नाही. सुमन काकू, मला नागराज काकाने दूध दिलं? हो अगो, कधी नव्हे ते माझ्याशी प्रेमाने बोलत होते. म्हणाले सॉरी, मी तुझ्यावर हात उचलला. मला सगळं कळलंय सुमन, पण सायलीने सांगितल्यावर कळलं. तुला एकदाही माझ्याशी किंवा ह्यांच्याशी बोलावंसं नाही वाटलं का ग? तो धक्का ना खूप मोठा होता वहिनी. तुम्हाला कसं सांगावं, मला काही सुचत नव्हतं. अशी वेळ कोणत्याही स्त्रीवर यायला. तर वाईट वाटून घेऊ नका सुमन काकू. प्रतिकार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलंय ना. हिंसाचा, मग तो घरातला असो किंवा बाहेरचा, अजिबात सहन करायचा नाही. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत सुमन काकू. मी तुम्हाला सांगू, कराल ना तुम्ही एवढं? इथे तर कुठली वस्तीही नाहीये. थोडं पुढे गेल्यावर सिटी पण सुटेल. नागराज काकाच इथे काय काम असेल? सुमन काकू, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या शरीराचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही धीट असणं खूप गरजेचं आहे. समोरची व्यक्ती जर तुमच्यावर हल्ला करायला आली तर सगळ्यात आधी तुम्हाला त्या व्यक्तीचा हात एकतर जुगारून लावायचा आहे. आणि त्याही पुढे जाऊन जर त्या व्यक्तीने तुमचा हात धरलाच तर तुमचं मनगट सगळ्या आधी सोडून घ्यायचं. करा माझ्या राहिला. सुमन काकू, धीट राहणं गरजेचं आहे. हात धरलाय मी, अशा प्रकारे हात पकडायचा आणि झटकून द्यायचा. कळलं? त्या पुढे जाऊन जर त्या व्यक्तीने तुमचा हात धरलाच तर तुम्ही तुमचा हात कसा सोडवाल हे पण दाखवते. प्रतिकार करायचा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा हात सोडवून घ्यायचा. याद हे सुमन, अजिबात घाबरू नका सुमन काकू. तयार आहात तुम्ही? धीटपणे प्रतिकार करा. बरोबर, खूप छान. आणि आता जर मी तुमचा हात धरायला आलेच तर खूप छान सुमन काकू. हे बघा, अशा प्रकारचा मार्ग तुम्हाला टाळायचाच आहे, पण शाब्दिक मार टाळायचं सुद्धा एक तंत्र आहे. जर समोरची व्यक्ती म्हणजे नागराज काका जर तुम्हाला बेअक्कल आहेस, बावळट आहेस, मूर्ख आहेस असं म्हणाले तर त्यांना काय सांगा, माझ्याशी या भाषेत अजिबात बोलायचं नाही. कसं बोला? हे असं ठामपणे बोला सुमन काकू. तुम्ही हे असं बोललेलं मला आवडत नाही. माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. बरोबर. आणि जर ते तुम्हाला मारायला आले तर
माझ्या अंगाला हात लावायचा नाही, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे नाही. बरोबर, शाबास. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सुमन, आणि आपल्या नजरेत सगळ्यात जास्त ताकद असते, ती अजिबात खाली करायची नाही. समोरच्याला आपल्या ठाम नजरेतून कळलं पाहिजे की तो जे काही करतोय ते आपल्याला पसंत नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही. एक चिकन बिर्याणी, एक चिकन लॉलीपॉप पार्सल. नागराजच्या घरी कोणाला भेटायला आला असेल आणि का? पार्सल? अरे याने तो पैसे कमी दिले. लुटता तुम्ही हा? सुमन काकू, जर तुम्हाला कधी जाणवलं की तुमच्या जीवालाच धोका आहे तर काय करायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर या घरात सुरक्षितपणे लपण्याची कुठली कुठली ठिकाणं आहेत हीही आठवून ठेवा. आणि प्रतिमा आत्या, रविराज काका, आम्ही आहोत, आम्हाला कोणालाही फोन करा. किती करतेस ग सायली तू माझ्यासाठी? सुमन काकू, हा प्रश्न फक्त तुमचा नाहीये, त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिचा नवरा तिला आपली मालमत्ता समजतो. पण आता सुमनच्या बाबतीत हे फार दिवस होणार नाहीये, म्हणून तर तू एवढं सगळं करतेस ना सायली. जर नागराशकांचा राग अनावर होतोय असं तुम्हाला वाटलं तर सगळ्यात आधी या घराच्या बाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जाऊन थांबा आणि आमच्यापैकी कोणालाही फोन करा. सुमन काकू, तुम्ही पहिलं पाऊल टाकलेत, आता अजिबात हार मानायची नाही. आणि तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या बरोबर. एकटी नाहीच आहे मी सायली, तू आहेस ना माझ्या बरोबर. आणि आता तू दिलेला आत्मविश्वासही आहे. किती गुणाची आहेस ग तू सायली. खरंच तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात जन्माला यायला हवी.